2009 सीडी मामले में 5 अगस्त को उद्धव ठाकरे की कल्याण कोर्ट में वीडियो कॉन्फ्रेंसिंग से होगी पेशी। वर्ष 2009 के लोकसभा चुनाव के दौरान कथित रूप से सामने आई विवादित सीडी मामले में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे की 5 अगस्त को कल्याण सत्र न्यायालय में सुनवाई निर्धारित की गई है। हालांकि उनकी अदालत में व्यक्तिगत उपस्थिति नहीं होगी, बल्कि वे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से पेश होंगे। ये जानकारी शिवसेना के प्रवक्ता एवं अधिवक्ता जयेश वानी ने दी। कल्याण सत्र न्यायालय परिसर में मीडिया से बातचीत करते हुए अधिवक्ता जयेश वानी ने बताया कि वर्ष 2009 के आम चुनाव के दौरान कल्याण पूर्व में आयोजित एक चुनावी सभा की कथित सीडी सार्वजनिक होने के बाद विवाद खड़ा हो गया था। आरोप लगाया गया था कि उस सीडी में चुनाव जीतने के लिए आपत्तिजनक टिप्पणी की गई थी। इस मामले को लेकर विरोधी पक्ष ने उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवलेकर तथा एक अन्य व्यक्ति को आरोपी बनाया था। उन्होंने बताया कि इस प्रकरण की सुनवाई लंबे समय से कल्याण न्यायालय में चल रही है और अगली सुनवाई 5 अगस्त को निर्धारित है। हाल ही में यह चर्चा थी कि उद्धव ठाकरे अदालत में व्यक्तिगत रूप से उपस्थित होंगे, लेकिन अधिवक्ता जयेश वानी ने इस पर स्पष्ट किया कि उद्धव ठाकरे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से ही अदालत की कार्यवाही में शामिल होंगे। मामले की आगे की सुनवाई 5 अगस्त को कल्याण सत्र न्यायालय में होगी। ही जी बातमी आज सगळ्या माध्यमांवरती दिसते ती अत्यंत तथ्यहीन बातमी आहे। हा फरक आपण समजून घेतला पाहिजे की एका प्रक्रियेद्वारे कोर्टासमोर हजर होणे आणि समन्स दाखल करणे किंवा समन्स त्यांच्या नावाने निघणे यात फरक आहे। एखादा आरोपी जर सातत्याने गैरहजर राहत असेल तर त्याच्यासाठी समन्स निघतो, मात्र या प्रकरणामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचं परमनंट एक्झम्पशन कोर्टाने मंजूर केलंय, त्यामुळे त्यांचा समन्स निघालेला नाहीये। ही जी बातमी चालवली जाते आहे ती तथ्यहीन आहे। महत्वाचं म्हणजे 5 तारखेला उद्धव ठाकरे साहेब हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांची जी साक्ष आहेत ती नोंदवणार आहेत। शिंदे जे आहेत त्यांना सुद्धा समन्स बजावला असं बोललं जात आहे। 6 तारखेला त्यांना कल्याण न्यायालयामध्ये बोलवलं आहे। बघा, यातल्या कुठल्याच आरोपीला, जी माझी माहिती आहे, यातल्या कुठल्याच आरोपीला समन्स बजावण्यात आलेले नाहीयेत। समन्सची प्रक्रिया ही गैरहजर वारंवार राहणाऱ्या आरोपींसाठी असते। यापैकी सगळे जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना कोर्टाने एक्झम्पशन दिलेलं आहे। इथे हजर राहण्यापासून त्यांना माफी दिलेली आहे, त्यामुळे त्यांना समन्स निघण्याचा प्रश्नच येत नाही। हे म्हणणं आपलं मात्र बरोबर आहे की दिनांक 6 तारखेला इतर जे आरोपी आहेत त्यांना कोर्टासमोर त्यांची साक्ष नोंदवायची आहे। कलम 313 सीआरपीसीचं, कारण की ही जुनी केस असल्यामुळे सीआरपीसी नुसार चालते आहे, त्यामुळे कलम 313 नुसार त्यांचं म्हणणं 6 तारखेला नोंदवलं जाईल। एकनाथ शिंदे यांना सुद्धा याबाबत न्यायालयामध्ये काय अर्ज दाखल केलाय का? कशा संदर्भात? व्हीसी साठी सगळ्याच आरोपींनी आपला आपला अर्ज दाखल केलेला आहे आणि व्हीसी ही प्रक्रिया आहे की ज्यावेळेस एखादा आरोपीला इथपर्यंत येणं शक्य नसतं किंवा समन्स केस असतात, ही जी केस आहे समन्स केस प्रकारातली एक केस आहे, छोटी केस आहे, त्यामुळे येथे व्हीसी द्वारे प्रत्येकाचा जी साक्ष आहे ती नोंदवली जाऊ शकते। यापूर्वी ज्यावेळेस चार्जेस फ्रेम करायचे होते त्यावेळेस देखील बाकीचे जे सगळे आरोपी आहेत त्यांनी व्हीसी द्वारेच आपली जी चार्जेस आहेत ते फ्रेम करून घेतलेले आहेत। त्यामुळे आता उद्धव साहेबांनी इथे येणं किंवा इतर कुठल्या आरोपींनी इथे येणं हे काही तितकंसं खरं नाहीये आणि उद्धव साहेब 5 तारखेला येत नाहीये। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्धव साहेबांचं 313 रेकॉर्ड केलं जाईल। काय केस होती?